नमस्कार. MCHI एक्झिबिशनचा आजचा दुसरा दिवस आहे आणि खूप चांगला प्रतिसाद आहे. दोस्तीचा बाळकुमच्या पुढे आल्यानंतर जे दोस्तीचा प्रचंड मोठा कॉम्प्लेक्स आहे त्याच्या ग्राउंडवर हे एक्झिबिशन चालू आहे. आणि आता माझ्याबरोबर MCHIचे ठाणे सचिव श्री फयाज विरानी हे आता आपल्यावर आहेत. सर नमस्कार. कैसा रिस्पॉन्स आहे? रिस्पॉन्स खूप चांगला आहे. बिकॉज नाउडेज इट्स व्हेरी डिफिकल्ट का म्हणजे एखादा एक्झिबिशन येतो तर आम्ही सर्वे केला तर एखाद्या होम बायरला जर ठाणा स्टेशन ते गोटबंदर पर्यंत प्रोजेक्ट बघायचे असतील तर त्याला किती दिवस लागणार. सो ऑन एन ॲव्हरेज 7 to 14 days इज रिक्वायर्ड. आज आम्ही हे सर्व प्रोजेक्ट्स अंडर वन अम्ब्रेला वन प्लेस आम्ही आणलेले आहेत आणि खूप चांगला प्रतिसाद आहे. एक्झॅक्टली. ह्यावेळेस आणखी भव्य दिसतं आहे सगळं. संपूर्ण जो मंडप आहे तो प्रचंड भव्य आहे. लोकांचा पण ओघ खूप मोठ्या प्रमाणात येताना दिसतो आहे. काय सांगाल? लोकेशनचा आम्हाला एक चांगला लोकेशन मिळाला आहे दोस्ती काउंटी मध्ये आणि त्या अनुषंगाने लोकांना आम्ही बसेस वगैरे ठेवलेत यायला. अँड ऑलरेडी देर इज एक्झिस्टिंग पीपल हु आर स्टेइंग इन दोस्ती. बरोबर. सो नॅचरली द क्राऊड अँड देर इज अ नॅचरल डिमांड फॉर हाऊसिंग अँड दिस एक्सपो आमच्याकडे 50 लाखापासून 12 कोटीपर्यंत चे ऑप्शन्स आहेत. सो देर इज अ हाऊस फॉर एव्हरीवन. गेट युअर ड्रीम हाऊस टुडे. एक्झॅक्टली. साधारणपणे किती डेव्हलपर्स इथे सहभागी झालेले आहेत? किती प्रोजेक्ट्स आहेत? म्हणजे याच्यावरनं अंदाज देऊ शकतो की तुम्ही ठाण्यातल्या कुठल्याही परिसरामध्ये जर तुम्ही घर बघत असाल तर इथे तुम्हाला ऑप्शन मिळू शकतो. काय सांगाल, किती डेव्हलपर्स आहेत? कुठल्या कुठल्या भागातले प्रोजेक्ट आहेत? ठाणा सिटी बोरकर रियालिटी पासून मोठे प्रोजेक्ट्स कल्पतरू किंवा दोस्ती टू विहांग टू स्क्वेअर फीट यू नेम इट. इवन खारेगावला खूप प्रोजेक्ट्स आहेत. टोटल डेव्हलपर्स सरांनी विचारलं तर साधारण एक 29 ते 35 डेव्हलपर्स आहेत. काही प्लॉट्स पण विकतायत. सम पीपल आर सेलिंग द प्लॉट्स ऑल्सो. बँक्स आर देअर. So all options are there. If you see the overall number of projects, तर मला वाटतं जवळपास 80 ते 100 प्रोजेक्ट्स आहेत. काय कशा पद्धतीचा फायदा असतो? कारण आपण इथे बघतोय सगळ्या आघाडीच्या बँका देखील इथे आहेत. इथे सगळे आघाडीचे डेव्हलपर पण आहेत. एक तुम्ही नेहमी म्हणता की हे MCHIचा विश्वास आहे. या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळे जो बायर आहे त्याला कशा प्रकारचा फायदा होतो? हे बघा, इकडे आमच्याकडे जे डेव्हलपर्स भाग घेतात एकतर ते आर रेरा कॉम्प्लायन्स. महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी रेरा आणला त्या दिवसापासून देर इज एक्स्ट्रीम ट्रान्सपेरन्सी. सो रेरा MCHI है तो भरोसा आहे हे आमची टॅगलाईन आहे. आम्ही चलो ठाणे असं एक गाणंही काढलं आहे. आणि एव्हरी डेव्हलपर हु इज पार्टिसिपेटेड बायरला एकच सुविधा आहे की अंडर वन रूफ विदिन 1 day अ पर्सन कॅन डिसाइड त्याला कुठल्या प्रोजेक्टमध्ये जायचं आहे. बँक्स आर हिअर. त्याला इमिजिएटली त्याला जर त्याच्या लोन संबंधित काही प्रश्न असतील दॅट ऑल्सो कॅन बी रिझॉल्व्ड. वी आर ऑल्सो हिअर ऑल 3 days प्रेझेंट टू रिझॉल्व्ह एनी क्वेश्चन्स दॅट दे हॅव इन देअर माइंड. ह्याच्यामध्ये पूर्णपणे एंट्री पूर्णपणे फ्री आहे आणि तुम्ही इथे येऊ शकता. तुमचं जे स्वप्नातलं घर आहे, आय थिंक काही ऑफिसेसचे पण ऑप्शन्स आहेत. येस, ऑफकोर्स. ते काय ऑफिसेस वागले एस्टेटचे ऑफिसेस आहेत. इवन दोस्ती डेव्हलपर्स दे आर ऑल्सो मेकिंग सर्टन कमर्शियल प्रोजेक्ट्स. सो ऑप्शन्स आर मेनी. एव्हरीबडी शुड टेक ॲडव्हान्टेज. या 3 दिवसात तुम्हाला एवढे खूप प्रोजेक्ट्स एका छत खाली मिळणार आहे. यू कॅन सी, डिसाइड अँड ओन युअर ड्रीम हाऊस ऑर ऑफिस. तर तुम्हाला जर म्हणजे गेल्या काही वर्षांचा जो ट्रेंड आहे हा ठाण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बुटीक ऑफिसेसची सुद्धा मागणी वाढलेली आहे. विशेषतः वागळे इस्टेट हे फ्युचर BKC आहे असं देखील बोललं जातं आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऑफिसेसचे देखील ऑप्शन्स आहेत, घराचे तर ऑप्शन्स आहेत. जसं विराणी सर बोलले त्या पद्धतीने अगदी 50 लाखापासून 12 कोटी रुपयापर्यंतची घरं या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे ज्यांना कुणाला आपलं स्वप्नातलं घर घ्यायचं असेल त्यांनी इथे एकदा यायला हरकत नाही. आणि आपले जे ऑप्शन्स आहेत हे ऑप्शन्स तुम्ही एका वेळेस जवळपास 30 डेव्हलपर्सचे 100 पेक्षा जास्त प्रोजेक्ट तुम्ही इथे बघू शकता. त्यामुळे डेफिनेटली इथे यायला पाहिजे. सर, आमच्याशी बोलत त्याबद्दल धन्यवाद. आज के जमाने में क्या नहीं है ठाणे में.
देखा नहीं होगा शहर ऐसा जमाने में, शब्द कम पड़ जाएंगे खूबियां गिनाने में। चलो